तर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्या ठिकाणचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। अजितदादा पवार यांचे निधन झाल्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावरती त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे। आज दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झालेलं आहे। त्यानंतर आता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या याच मैदानावरती अंत्यविधीची तयारी करण्यात आलेली आहे। दुर्दैवी अपघातानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानवर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे। बारामती नगर परिषद आणि प्रशासन यांच्या मार्फत ह्या तयारी करण्यात येत आहेत। मैदानावर सुरक्षा व समन्वय व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यात येणार आहे। पाण्याचे आणि अग्निशामक दलाच्या गाड्या मैदानावर आणल्या गेलेल्या आहेत। कार्यकर्ते यांना अंतिम दर्शन योग्य सुविधा मिळावी याची व्यवस्था केली जात आहे। मैदानावरती मोठे 3 प्रवेशद्वार तयार करण्यात आलेले असून एक व्हीआयपी साठी गेट असून 2 सर्वसामान्य लोकांसाठी गेट अशी विभागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर एकंदरीतच अंत्यविधी किती वाजता करणार, आज करणार की उद्या करणार या संदर्भात एक बैठक सध्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन स्वास्थ्यपेकरसह मी राहुल डवळे, लोकशाही मराठी, बारामती। तर बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठानच्याच या ग्राउंडवरती त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। तत्पूर्वी पार्थिव जे आहे ते मात्र अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांना ठेवलं जाण्याची देखील शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते हे बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। राज्यातील मुख्य महत्त्वाचे नेते मंडळी देखील बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येत आहे। तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठानचं जे ग्राउंड आपण यावेळेला पाहिलं त्या ठिकाणीच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्याच्या तयारीला देखील सुरुवात झालेली आहे। सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेल्या माहितीनुसार कदाचित अंत्यसंस्कार हे उद्या करण्यात येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। लवकरच या गोष्टीवरती देखील शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, कारण आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचं पाहता यावं, त्यांचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील अजितदादांचे चाहते वर्ग, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मंडळी आणि त्यांचा मित्रपरिवार हा आता बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्याचं वृत्त आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार आलेले असताना त्यांचा एक बाईट हा महत्त्वपूर्ण ठरला होता, ज्यामध्ये वैमानिकाचा निरोप आल्यानंतर जावं लागतं असं स्वतः अजितदादा म्हणाले होते। हा व्हिडिओ पाहूयात। तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडे तासाचं केलं। दादा कालच्या याच्यावर कारवाईवर काय कारवाई दादा बोलणार काय? बरोबर नाराज झाला, मला ते तिकडनं जाणं गरजेचं होतं, कारण वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं, कारण ते अलीकडे तासाचं केलं। दादा कालच्या याच्यावर कारवाईवर काय? तर विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं आणि ज्या वेळेला वैमानिकाचा निरोप आल्यावरती जावं लागतं हे त्यांचं वाक्य मात्र आज खरं ठरलं। दुर्दैवानं विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झाल्याचं वृत्त हे आज महाराष्ट्रापर्यंत आम्हाला देखील पोहोचवावं लागलं। अजितदादा गेले। बारामतीत विमान अपघातामध्ये त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्ते हे बारामतीसाठी रवाना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।